मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा प्लॅन असा आहे की आज मला हे सगळं या शेतातील सगळं गवतावर औषध मारायचंय. त्यामुळे वरती पप्पा थांबल्यात आहे, आता ते औषध मारून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर मला हेअर कट करायला जायचंय. कारण आता लय बेकार अवतार झालाय, त्यामुळे हेअर कट पण करावं लागणार आहे आता. त्यामुळं लवकरात लवकर हे करून हेअर कट करायला जाऊ. चला वरती जाऊ सगळ्यात पहिल्यांदा. तर गाईज विषय असा झालेला आहे की मला एक पंप आणायचा होता, पण मी पंपच आणला नाही. आता परत पंप आणाय रिटर्न घरी जावं लागते. मग चला घरनं एकदा परत पंप घेऊन येऊ आणि हे औषध मारायला चालू करू. पंपही सगळा घेतलेला आहे, तर लवकरात लवकर आपण तिथे जाऊ आणि औषध मारायला चालू करू. तर चला. तर गाईज हे भरून झालेलं आहे. आता ह्यात औषध टाकायचं पप्पांचं, तर तिथं मारायचं चालूच आहे औषध. आपण पण चालू करू आता. आणि एक विषय झालेला आहे, ह्या पंपाला पुढे एक छपडी असते, ती छपडीच आणलेली नाही. आता परत मम्मीला आणायला लावली ती छपडी, तर ती आणते. मग ती लावून परत आपण मारायला चालू करू. तोपर्यंत मारूच. चला ह्यात औषध टाकू पहिल्यांदा. तर मी औषध टाकतो ह्यात. चला औषधी टाकून झालेलं आहे. आता मी माराय पण स्टार्ट केलं या. तर लवकरात लवकर हे मारून घेऊ. माझी तर आंघोळ पण करायची राहिली, आणखीन घरी जाऊन आंघोळ करायची, मग हेअर कटणीला जायचंय. पण त्याच्या आधी हेअर ह्या शेतात मारून दुसऱ्या शेतात पण मारायचं आहे आधी. हे सगळं फास्ट उरकावं लागेल. आणि ह्याचं थोडं डेंजरस काम असतं. हे चुकून झाडावर नाही जाऊन द्यावं लागत, हे फक्त गवतावरच मारावं लागतं. तर झाडावर गेलं तर झाड पण मरू शकते. त्यामुळं आता हे थोडीफार, चला मी फास्ट सगळं मारून घेतो सगळ्यात पहिल्यांदा. जस्ट आता सगळं औषधी मारून झालेलं आहे. फक्त आता पाऊस फक्त नाही यायला पाहिजे, कारण पाऊस आला की सगळं औषध मारलेलं सगळं धुवूनच जाईल. त्यामुळे पाऊस नाही आला तर लयच बरं होईल. काल इतका पाऊस आला ना, म्हणजे मापच नाही, दिवसभर पाऊसच चालू होता. तर आता आज येऊ नाही एवढीच फक्त इच्छा आहे. आभाळ तर निघलंय, आता काय होतं काय माहिती, पाऊस येतोय का नाही काय माहिती. काल तरी खूप आला होता, आज नाही यावं एवढीच इच्छा. कारण सगळं काम केलेलं धुवून मातीतच जाईल सगळं. त्यामुळं आज नाही आला तर खूपच चांगलं होईल पाऊस. बाकी सगळं आता औषध मारले. आता हे आपल्याला ट्रॅक्टर हे घेऊन सगळं घरी जायचं या. आणि थोड्या वेळ पंप चार्जिंग लावावं लागणार आहे, कारण ह्याची चार्जिंग संपलेली आहे. आणि आता दुसऱ्या शेतात पण जायचं आहे आपल्याला औषध मारायला. तर चला हे सगळं गुंडळू आणि घरी जाऊ. ट्रॅक्टर बाहेर काढलेला, आपल्याला घरी घेऊन जाऊ. आपल्याला काम थोड्या वेळ चार्जिंग लावूया पंपाला आणि मग दुसऱ्या शेतात जाऊ. चला. काहीच राहिलेलं औषध आपण आता दुपारनंतर मारणार आहे. तोपर्यंत हेअर कट करून येऊ. पंप हे पण चार्जिंग लावलेले आहेत. आता हेअर कट करून येऊ. तर चला. गाईज मी हेअर कट हे करून आलेलोच होतो, पण त्याच्यानंतर आपला प्लॅन होता की औषध मारायला जायचंय, पण पाऊस आल्यामुळे तर सगळंच कॅन्सल झालं. आणि आता जस्टच मी वैरणी आणून कुट्टी पण केलेली आहे. आणि काल जो प्रॉब्लेम झाला होता ते आपला अक्सल खराब झाला होता त्यामुळं, पण आज डायरेक्ट भावानं कुट्टीच चेंज केलेली आहे. कारण ती जुनी पण खूप झाली होती आणि सारखाच प्रॉब्लेम येत होता. त्यामुळं आता तिचं काय राहिलंच नव्हतं. त्यामुळं आता कुट्टी चेंज करून टाकलेली आम्ही. आणि आमच्या इथं लहान मुलांनी गणपतीचं मंडळ तयार केलंय, तर तिथं त्यांचा डान्स चालू आहे. तर चला तुम्हाला पण दाखवतो त्यांचा डान्स. चला.
काय ज्यांचा नाच लय खतरनाक चालू आहे. नाचा रे नाचा. नाचा. मला पण नाच वाटतंय पण आता यांचा व्हिडिओ काढावा लागतो. अरे भाई काय करताय. नाच की मांगे. लय भारी नाच रे. करा पोरांनो आजारी पडचाल. चला गाईच आता घरी जायचा वेळ झालेली. नाचवलं मुक.